अरे तुम्ही सुशिक्षित आहात हे तर तुम्हाला ऐका. आमच्या सुशिक्षितपणावरती येऊ नका साहेब. आमचे प्रश्न तुम्ही आहेत माझ्या वैयक्तिक याच्यावर आहात, वैयक्तिक तुम्ही नाही. आम्ही सांगा. मुख्यमंत्री तुमच्यावर बोललोच नाही. मी काय सांगत तो वैयक्तिक नाही. तुम्ही मी आरोग्य अधिकारी जिल्हा आहेत, अधिकारी. तुम्ही मी जिल्हा आरोग्य यंत्रणेवर अधिकारी आहेत. बोललोय. वैयक्तिक कसं बोलतो तुमच्यावरती? यंत्रणेवर आरोग्य अधिकाऱ्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेतला का कधी? हा प्रश्न हा आहे. प्रश्न याच्यात वैयक्तिक नागरगोजे साहेबांनी उपचार घेतला का? हा प्रश्न नाहीये. हा प्रश्न नाहीये. प्रश्न काय आहे? जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी किती वेळा? आणि आमचं म्हणणं आहे तुम्ही जो डाटा पब्लिश करा. एकच मिनिट ऐका ना. जे कोणतंही इंजेक्शन लस येते त्याला क्लिनिकल ट्रायल्स होतात. त्या क्लिनिकल ट्रायल नुसार त्याचं सेफ्टी, त्याच्यानंतर मार्केटिंग झाल्यानंतर पोस्ट मार्केटिंग सुद्धा त्याचं एक क्लिनिकल ट्रायलचा फेज असतो. 4 फेजेसमध्ये क्लिनिकल ट्रायल होतात. हे पूर्ण कुठल्याही देशात गेलात, कुठेही गेलात तरी त्याच्यानुसार हे होतं. त्याच्यानुसार त्याचा पूर्ण सेफ्टी डेटा सह सगळा डेटा येतो. या लसीचा सुद्धा पूर्ण जे आहे त्याच्यात सगळा डेटा आहे. दुसरी गोष्ट राहिली अमेरिकेतलं USFDA ने ह्या लसीला मान्यता दिलेली आहे. आता तिथे ही गार्डासिल 4 नावाची होती, ही चालूच आहे, याला बंदी नाहीये. गार्डासिल 9 आली आता आणखी, म्हणजे याच्यात 4 कॉम्पोनंट होते, आता आणखी 5 कॉम्पोनंट ऍड करून अमेरिकेमध्ये सध्या गार्डासिल 9 नावाची लस ती पण वापरत आहे. 4 पण आहे, तिला बंदी नाहीये अमेरिकेत सुद्धा. USFDAचे आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहेत ते पण. हा पहिला मुद्दा. दुसरं, ज्यावेळी भारतात सुद्धा तिला लस मान्यता मिळते, ह्या सगळ्या पूर्ण असं काही नसतं की प्रत्येक देशात वेगवेगळ्या. एक मिनिट. व्यापक स्वरूपामध्ये लसीकरण करण्यासाठी माझी गरज आहे तुम्हाला, तर तुम्ही मला लेटर पॅडवरती लिहून द्या की या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाही झाले तर मी जबाबदार असेल. मी लगेच व्हिडिओ बनवतो, तुमच्या समोर बनवतो आणि अख्ख्या महाराष्ट्राला लस घ्यायला सांगतो. माझ्या सांगण्याहून घेते. जे आहेत दुष्परिणाम ते ऑलरेडी आपण त्याच्यात माइल्ड प्रकारचे आहेत हे त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. ते पूर्ण रेकॉर्डवर आहे. तुम्हाला मी शासनाच्या मार्फत जे आम्ही सगळं IAC करतोय ते सगळं देतो. मग महाराष्ट्र शासनाने मला नोटीस पाठवायची ना. एका जिल्ह्याच्या अहिल्यानगरच्या आरोग्य विभागाने पाठवायच्या ऐवजी राज्याच्या सचिवाने मला नोटीस पाठवायची. ऐका, त्याच्यात पण आरोग्य सचिव असतात ना या देशाला, महाराष्ट्राला. गव्हर्नमेंटच्या आमच्या डेप्युटी डायरेक्टर सरांकडून जो मेसेज आला त्या कोणता कुठे मेसेज दाखवा मला. तुमचा ऍड्रेस, तुमच्याकडे लेटर असेल ना लिहिलेलं. तुमचा ऍड्रेस जो होता नगर जिल्ह्यातला खर्ड्याचा होता. एक मिनिट. मी ते ऐका ना, तो माझ्या कंपनीचा ऍड्रेस आहे. पहिली गोष्ट, माझा घरचा पत्ता हा धाराशिव जिल्ह्यातला आहे, ते बी तुम्हाला माहित नाही. पहिली गोष्ट ऐका, तुम्ही एखाद्या व्यक्तीला नोटीस देत असताना एक तर शहानिशा करायला पाहिजे होती. दुसरी गोष्ट, तुम्ही नोटीस बी लिहिली हरकत नाही, पण त्या नोटिसीमध्ये आमची ही कारणे दाखवा. याला तुम्ही असं का केलं याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. ते का नाही लिहिलं? तुम्ही डायरेक्टली इशारा काय दिला की कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणती कायदेशीर कारवाई करणार आहे तुम्ही? एवढंच सांगितलं की हे थांबवा असं. हे तुम्ही पहिलं वाक्य वाचा. मी थांबवलं ना, मग आधी तुम्हाला नोटीसला हे तर उत्तर द्यायला आलो. हेच सांगितलं की हे थांबवा. आम्ही एवढंच म्हटलेलं आहे. व्यापक जनहित लक्षात घेऊन लोकांसाठी तुम्ही थांबवा नाही. मी वाचून दाखवू का नोटीस? मी तुम्हाला दाखवा इकडे, थांबवा असंच म्हटलेलं दाखवा इकडे. हे आपण हे पसरवणाऱ्या चित्रफिती त्वरित काढून घ्याव्यात असंच म्हटलं. मग त्याला काढून घ्या. तुम्ही आदेश दिलाय. तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा त्यालाच म्हणतात. माझं हे बघा, मी सरकारच्या विरोधात बोलू शकतो, तुमच्या आरोग्य विभागाच्या विरोधात बोलू शकतो, मी कोणाच्याही विरोधात बोलू शकतो. ते भारतीय संविधान मला अधिकार देतं. मग त्याला तुम्ही बदनामी कसं म्हणता? बदनामी नाहीच त्याच्यात लिहिलंय. त्याच्यात आपण हेच म्हटलं, त्यात लिहिलंय साहेब. माहिती पसरवणाऱ्या. बरं, काय चुकीची माहिती आहे? मी काय विचारतोय, काय चुकीची माहिती आहे? लसीचे जे दुष्परिणाम आपण जे म्हटलात ना की असं मी नाही. अहो, माझं मत तुम्हाला अजून बी समजत नाहीये. तुम्हाला काय म्हणतोय मी स्पष्ट त्या व्हिडिओत बोलतोय की हे माझं मत नसून याच्याबद्दल रिसर्च करणाऱ्या डॉक्टरांचं हे मत आहे, आणि मी त्याच्या समोरच्या चित्रफिती बी चालवल्या. रिसर्च करणाऱ्या याच्यातूनच सेफ आहे हे पण आपल्याकडे. मग तुम्ही लिहून द्या ना मला. आता मला ऐका ना, तुम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी एक रिस्पेक्टेड शासनाचे प्रतिनिधी आहेत ना, तर तुम्ही लिहून द्या मला की या लसीचे परिणाम नाहीये. जे आम्ही पब्लिश सगळीकडे केलेले, इव्हन जे कार्ड म्हणजे जे आता लगेच तुम्ही तुमच्या हिशोबाने बोलणार. आता म्हणतात दुष्परिणाम नाहीये, आता म्हणतात जे आहे ते लिहून देणार. ट्विट करतोय की माइल्ड दुष्परिणाम होऊ शकतात, ज्याच्यात सूज देणे वगैरे वगैरे. एखाद्या जीव गेला तर कोण जिम्मेदार? होऊ शकतात. एक मिनिट. एखाद्याचा जीव गेला, ऐका एखाद्या महिलेचा जीव गेला तर त्याला शासन कोण जिम्मेदार? आता तुमच्या ऐका, मला पहिली गोष्ट, HPV वॅक्सिन देत आहे, बरोबर, देत आहे, 100% द्या, हरकत नाही. पण HPV वॅक्सिन घेतल्यानंतर एखाद्याचा मृत्यू झाला किंवा एखाद्याला खूपच भयंकर लेवलवरती समस्या आली तर त्याला जिम्मेदार कोण? आणि त्याचं नुकसान भरपाईचं काही धोरण आखलंय का सरकारने? याच्यामध्ये कुठलंही औषध, कुठलंही लस दिली, कुठलंही पण मी प्रश्न ऐका ना, तुम्ही टेक्निकलच द्या. कुठलीही लस, कुठलंही औषध, कुठलंही इंजेक्शन, ह्याच्यामध्ये एक ज्यावेळेस तो शरीर बरं करू शकतो त्यावेळेस कधीतरी
प्रत्येकाला होत नाही, हे प्रत्येकाच्यात होतच नाही. हे पहिले एक फक्त एचपीव्ही नाही, तुम्ही आता ज्याचा अभ्यास एचपीव्हीचा केलाय बाकीच्यांचा सगळ्यांचा करा. त्याच्यामध्ये जे तुमच्याकडे ते लिफलेट येईल त्या याचं, इव्हन जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्या मॅन्युफॅक्चररच्या लिफलेट मध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक म्हणजे तुम्ही कुठलंही औषध घ्या, कुठलंही इंजेक्शन घ्या, कुठलीही गोळी घ्या, प्रत्येक याच्यात त्या टेक्निकल याच्यानुसार हे असू शकतात, हे मेन्शन केलेलं आहे. इव्हन गार्डसिल मध्ये पण केलं. मग आमचं तेच मत मांडलं ना आम्ही. जे ऐका ना, ज्याला घ्यायची ती घेईल, ज्याला नाही घ्यायची ती नाही घे. आम्ही हे मत मांडलं. तुम्ही कसं म्हणता की तुम्ही बदनामी केली? सांगितलं की ऐच्छिक आहे हे, अजून पण मी परत रिपीट. मग मी ऐका ना, ऐच्छिक असताना तुम्ही मला काय म्हणायचे, तुम्ही ऐच्छिक आहे म्हणताय ना, मी माझ्या प्रश्नाचं तुम्ही आता बी उत्तर दिलं नाही. मी काय म्हणतोय, काल परवा दिवशी सुप्रीम कोर्टाने एक आदेश काढला की कोविड वॅक्सिन घेतल्यानंतर ज्या नागरिकांना त्रास झाला, ज्यांचा कोविड वॅक्सिनमुळे मृत्यू झाला, त्यांच्यासाठी नुकसान भरपाईचं एक धोरण बनवा. मग आता मला सांगा, एचपीव्ही वॅक्सिन तुम्ही या भारतामध्ये आणली, बरोबर? मग ही वॅक्सिन घेतल्यानंतर ह्याच्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाला, एखाद्याला अडचणी आल्या, त्रास झाला किंवा एखाद्याला गंभीर आजार झाला या लसीमुळे, तर त्याच्यासाठीचं नुकसान भरपाईचं धोरण बनलंय का? की आम्ही परत कोर्टामध्ये जायचं सुप्रीम कोर्टात? याच्यामध्ये शासन ज्यावेळेस कोणताही लस आणते सगळं आणते. मग तुम्हाला काहीच माहित नाही हो साहेब. तुम्ही उत्तर काय, मी काय म्हणतोय, जर धोरणच नाहीये तर तुम्ही कसं हे करता जबरदस्ती कोणावरती बी? जबरदस्ती नाहीच कुठंच. प्रमोट कसं करताय मग तुम्ही? जे अहो प्रमोट कसं तुम्ही जर धोरणच बनवलं नाही त्याच्या आधीच प्रमोट कसं करताय? फायदे आहेत ते तर लोकांपर्यंत पोहोचले. मग नुकसानीचं काय? त्याच्यानुसार मग म्हणजे ऐका ना, तुमच्या नजरेमध्ये माणूस फक्त ऐका ना, माणूस फक्त फायद्याची गोष्ट आहे. नुकसान झाल्यानंतर आम्ही जिम्मेदार नाही, आम्ही हात वर करणार. मला आताच म्हणतात तुम्ही. काय धोरण आहे? धोरण विचारतोय मी तुम्हाला. काय सांगितलं की त्याचे फायदे तोटे हे जे सगळे आहेत, फायदे तोटेचं बोललोच नाही. अजून बी तुम्हाला माझा मुद्दा कळला नाही. काल ऐका ना, काल परवा दिवशी माझा ऐका, तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहेत ना, तर मी तुम्हाला एक काय म्हणतात ना, एक गोष्ट सांगत आहे की काल परवा दिवशी सुप्रीम कोर्टाचा एक अमेंडमेंट आहे, एक निकाल आलेला आहे, ज्याच्यामध्ये सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार काय सांगितलंय की कोविड वॅक्सिनेशन झाल्यानंतर ज्यांच्यावरती गंभीर दुष्परिणाम झाले, ज्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, त्याच्यासाठी शासनाने नुकसान भरपाईचं धोरण जाहीर करावं. बरोबर? सन्माननीय कोर्टाचा पूर्ण आधार आहे. कोविड हा मग एचपीव्ही नाही, एचपीव्ही साठी मग आता हे जुनं आहे, 2006 पासून ह्याला ऐका ना वॅक्सिन आहे, बरोबर आहे, ऐका ना आहे. पण जर समजा एचपीव्ही मुळे कोणाला नुकसान झालं, दुष्परिणाम झाला, तर परत आम्ही सन्माननीय कोर्टालाच विचारायचं की आम्हाला नुकसान भरपाई कोण देणार? मी काय सांगितलं की याच्यामध्ये हे काही प्रमाणात त्याच्यात एखादा दुसरा केस होऊ शकते, याच्यात नाही असं कुठंच नाही. 37% प्रमाण आहे साहेब. त्याच्यासाठी काय धोरण? बरं, 100ला लस दिली तुम्ही, एक माणूस मेला, तर त्या एक माणसासाठी धोरण काय आहे तुमचं? सध्या जे आहे प्रचलित त्याच्यानुसार आरोग्य विभागाच्या याच्यात जे आपले हे आहे, जे कोणतेही लस, आता ही एकच नाही, आम्ही सगळ्या लसी देतो. आतापर्यंत आपण लहान बाळांना सगळ्या लस देतो, ती पण लसच असते. त्या सगळ्या लसींच्या याच्यात कुठेही काही झालं तर आपल्याकडे जे त्याच्यामध्ये माईल हे होतात. माझं उत्तरच नाहीये ते साहेब. मी काय सांगत आहे, धोरण काय आहे त्याच्यासाठी घेण्यासाठी पूर्ण आमच्या डॉक्टर लोकांचं ट्रेनिंग झालेलं आहे. पूर्ण याच्यानुसार लस दिल्यानंतर काय काय होऊ शकतं हे आमच्या पूर्ण आरोग्य विभागाचं पूर्ण राज्य स्तरावर पण ट्रेनिंग झालं, त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर झालं, त्यानंतर खाली झाले, सगळ्यांची ट्रेनिंग झालेले. त्याच्यातून काय होऊ शकतात, त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे हे पण सगळ्यांना दिलं. काळजीचं विचारतच नाही. धोरण धोरण काय झालं तर काय करायचं, त्याच्यात काय त्याला रिॲक्शन आली, काय झालं तर एखाद्याचा ऐका ना, एचपीव्ही वॅक्सिन घेतल्यानंतर एखाद्याचा मृत्यू झाला तर तुमच्या ट्रेनिंगनुसार त्याला काय केलं पाहिजे? मी काय सांगितलं की त्याच्यासाठी जर काही त्याला साईड इफेक्ट दिसले तर त्याला ट्रीटमेंट. मी काय म्हटलं आता, एचपीव्ही वॅक्सिन घेतल्यानंतर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्यासाठी काय धोरण आहे तुमचं, तुमच्या ट्रेनिंगनुसार? असं हे करून तुम्ही कसं हे करणार आहे की मी काय सांगितलं की जे काही होत आहे, साईड इफेक्ट होत आहे, तर त्याच्यासाठी आम्ही ट्रीटमेंट देतोय. पहिलं हे आहे अलर्जी, आपण निगेटिव्ह विचार करणार नाही. तुम्ही पॉईंट काही पर्सेंट मध्ये निगेटिव्ह असेल आणि कुठेतरी 100% पॉझिटिव्ह असेल. झालं. माझा प्रश्न काय आहे, ऐका ना, तुम्ही जसं परिणाम ऐका ना, मी काय सांगत आहे साहेब तुम्हाला, मी तुम्हाला इथे प्रश्न विचारायला आलो बी नसतो. तुम्ही जी नोटीस पाठवली ती संविधानाचा भंग करणारी. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही कोणतीही नोटीस पाठवताना तुमचं उत्तर मागाव, ज्याला नोटीस करत्याचं उत्तर मागवणं तुमचं काम आहे. तुम्ही नोटिसीमध्ये डायरेक्ट म्हणता की तुम्ही नाही घाटवलं, तुम्ही नाही शांत बसलात तर डायरेक्ट तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असंच म्हटलं होतं की आपण गैरसमज पसरवणारे हे अहो नाही पसरवला हो साहेब.
कोणता ऐका ना, कोणता गैरसमज पसरवला मी? आणि चुकीची माहिती मग आता मी तुम्हाला आता तेच गैरसमज, तेच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, तर त्याचं एकही समाधानकारक उत्तर तुम्ही देऊ शकत नाही. टेक्निकल हे मी तुम्हाला सांगितलं, एवढं तुम्हाला देणार आहे, मी हे सगळं देणार आहे. अहो टेक्निकलचा विषयच नाही. ऐका ना, मला ऐका ना, तुमच्या टेक्निकलचं नाही, तुम्ही एक जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, तुम्हाला HPV व्हॅक्सिन देत असताना अख्ख्या महाराष्ट्राची काळजी आहे, तुम्ही त्याच्यासाठी आम्हाला नोटिसा पाठवल्या. पण त्या महाराष्ट्राची काळजी करत असताना मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारला, HPV व्हॅक्सिनमुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला काय धोरण आहे तुमचं? त्याच्यावरती तुम्हाला उत्तर देता आलं नाही, तुम्ही म्हणताय आम्हाला काळजी आहे. मी काय सांगितलं की प्रचलित शासन जे पद्धती आहेत त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी होतील, सगळ्या लसीकरणामध्ये सेम आहे. मग काय प्रचलित आहे तेच विचारतोय मी त्याच्यात तुम्हाला. जर काही अडचण आली तर आम्ही त्याला ट्रीटमेंट देणार. अहो मृत्यू मी म्हणतोय, मी मृत्यू म्हणतोय डायरेक्ट. टाळण्यासाठीच प्रयत्नच करणार. अहो मी मृत्यू म्हणतोय, झालाच. तुम्ही टाळायचा प्रयत्न केला आणि झाला. हा? काय कारवाई करणार? काय ते काय नियम आहेत? समज काय नियम आहे? मी सांगितलं ना, आपण मग तुम्ही अंत्यविधी करणार का रीतसर? सरकारी याच्यानुसार त्याला आपण पूर्ण ट्रीटमेंट आणि हे करतो त्याच्यानुसार करणार त्याला ट्रीटमेंट. अगोदर मृत्यू टाळण्याचा आपण हेच करणार. मृत्यू होऊ नये झालाच. मृत्यू वेगवेगळ्या कारणाने कुठेही होऊ मग तुम्ही दुसरं कारण देणार? नाही. मी आता हे टेक्निकल तुम्ही हे करू नये. सर हे पत्र देताना जर तुम्ही त्या जो काही व्हिडिओ आला होता तो बघितलाच नाहीये तुम्ही. समजा बोललो तर शहानिशा केली असती. बरं, या पत्रातली भाषा तुमची चुकीची आहे का बरोबर आहे? याची तरी तुम्हाला दिलगिरी आता व्यक्त करावीशी मी वाटते. काय सांगितलं परत एकदा म्हणलं का नाही मॅम? आम्ही फक्त हे कोणत्या नियमाने पाठवलं? हे कोणत्या नियमाने पाठवलंय? म्हटलं की सामाजिक याच्यात गैरसमज पसरू नयेत असे तुम्ही त्याच्यावरती काढून घ्यावा असं एवढंच म्हटलेलं आम्ही. अहो पण तुम्ही कोणत्या नियमाने पाठवली ही मला नोटीस? कोणत्या नियमाने? काहीतरी गाईडलाईन असेल ना. ह्याला गाईडलाईन असं ना, ही जी नोटीस पाठवली ही नोटीस कोणत्या नियमाने तुम्ही मला पाठवली? मी काय सांगितलं की याच्यामध्ये व्यापक जनहित लक्षात घेऊन सगळे नियम अशा कसं सगळे नाव सांगा ना त्या नियमाचं. तुम्ही ऐका ना, तुम्ही भारतीय संविधान वाचलं नाहीये का? वाचलंय की नाही? हा, मग तुम्ही त्या संविधानाच्या कोणत्या नियमानुसार मला ही नोटीस पाठवली? मी सिंपल विचारते. एक काय पदसिद्ध अधिकारी म्हणून तुमची इथं सही आहे. नोटीस पाठवायच्या आधी तुम्ही नियम बघितला असेल. नियम बघताना तुम्ही सगळ्या त्या अनुषंगाने विचार केला असेल. तुमचं देखील काय म्हणणं आहे ते द्या, मी तुम्हाला उत्तर देतो त्याला. असं तर कसं? तुम्ही ह्याच मागितलं, तुम्ही ही नोटीसच इलिगल पाठवली आहे. तुम्ही त्याला उत्तर द्या. मला काय मी त्याला उत्तर देतो तुम्हाला त्याला. तुम्ही ही नोटीस मला फक्त मी तुम्हाला ऐका ना, तुमच्या समोर येऊन काय विचारतोय की ही नोटीस तुम्ही कोणत्या नियमानुसार मला पाठवली? तुम्ही मला जे आता मी लेखी दिलं ना तुम्हाला, तुम्ही मला एक लेखी द्या, त्याचं तुम्हाला सविस्तर उत्तर देतो मी त्याला. मी आता तुमच्या समोर विचारतोय ना, तुम्ही कोणत्या नियमाने ही पाठवली? देतो तुम्हाला सविस्तर. हे तुम्हाला विचारतोय समोर येऊन मी. सविस्तरच ऐकायचंय मला. लेखी द्या. अहो तुमच्या समोरूनच ऐका ना. मी का देऊ लेखी? तुम्ही जर नोटीसच इलिगल पाठवली तर मी लेखी का देऊ तुम्हाला? उत्तर कोणती पाहिजे मला? ठीक आहे मग बघू. आता कोणती पाहिजे उत्तर? अहो ही घडून गेलेली घटना आहे. तुम्हाला उत्तर द्यायचं तेव्हा ते विचार करून तुम्हाला द्यावं लागेल. तुम्ही घडून गेलेली घटना म्हणजे काहीतरी हे तुम्ही केलंय चुकीचं. जे आणि याच्यात जी भाषा तुमची पूर्णपणे बेकायदेशीर आहे. व्हिडिओ तुमचा आला त्याच्याबद्दल तुम्हाला म्हटलेलं आहे. व्हिडिओ मध्ये आम्ही रेफरन्स दिलेला आहे. आम्ही लस प्रोग्रामला असा डायरेक्ट विरोध आम्ही जे त्या याच्यात जे डॉक्टरांचे मत आहे आम्ही ते मत प्रदर्शित केलेले. तुमचं काम काय होतं ते मत खोडून काढणं होतं. तर तुम्ही ही खोडून काढणं तुम्ही आवाज दाबला. तुम्ही आवाज दाबला तुमच्या कायदेशीर ही धमकी झाली. सर ही धमकी झाली. सर हे तुम्ही म्हणता कायदेशीर कारवाई करणार. तुम्ही जे सिंपल साहेब आमचा गुन्हा तर सांगा ना. कोर्टात जा ना, त्याच्या विरुद्ध तुम्ही कोर्टात द्या. म्हणजे तुम्ही म्हणजे आम्ही विनाकारण ऐका ना, मला काही काम धंदा नाहीये का कोर्टामध्ये जायला? तुम्ही नोटीस कोणत्या नियमाने पाठवली मला? पहिली गोष्ट तुम्ही मला नोटीस कोणत्या नियमाने पाठवली? मला तोंडी उत्तर हवंय. महाराष्ट्राच्या जनतेला बी कळू द्या ना. देतो तुम्हाला. मला लेखी बी द्या आणि तुम्ही तोंडी सांगा ना. तुमच्या समोर बसलेलं आहे मी. तुम्हाला काय द्यायचं ते द्या. तुम्ही बेकायदेशीर काम करणार आणि आम्हाला कोर्टात जायला लावणार. ठीक आहे ना, तुम्ही म्हणताय ना बेकायदेशीर आहे, आम्ही म्हणतो कायदेशीर आहे. तुम्ही म्हणताय बेकायदेशीर आहे ना, तुम्ही कसे कायदेशीर कसे आहे? कारवाई करण्याची धमकी दिली त्याच्यात. त्याच्यानुसार तुम्हाला पण संविधानाने अधिकार दिलेले आहेत. त्याच अधिकाराने आम्ही आलो ना. मग तुम्ही आम्हाला आमच्या शंकेचं निरसनच करत नाही ना. तुमच्याकडे डाटा आहे का? भारतात किती जणांवर लसीचे झालं तुम्ही सांगा ना आम्हाला. तुम्ही सांगा, तोंडाने सांगा. पाठवण्याच्या आधी तुम्हाला ते देतो डेटा देतो. सांगा ना. आम्हाला कळू द्या ना सगळ्यांना. ह्या सगळ्या लोकांना कळू द्या. किती जणांवर त्या लसीचं अशा पद्धतीने मी सगळ्यांना पण आमच्या पद्धतीने आम्ही सांगतो. तुम्ही जसं तुमची पद्धत म्हणजे थांबा एक मिनिट. तुमच्या पद्धतीने म्हणजे हेच तुमच्या पद्धतीने म्हणजे मला ते समजून सांगा. मार्गदर्शक हा? सूचनानुसार
आम्ही पूर्ण प्रोग्रामची आयसी करतोय, ज्याच्यामध्ये जनजागृती करतोय, याच्यामध्ये लोकांना काय मग तुम्ही ह्याच्यामध्ये बी जनजागृतीच करायची होती ना, 4 नोटिसा पाठवल्या. मला खरड्याच्या माणूसाला आपण घेतली नाहीत म्हणून पोस्टाने टाकलं फक्त. मग 2-3 जागेवरून आपल्यापर्यंत 2-3 जागेवरून म्हणजे तुम्हाला पोस्टावरती विश्वास नाहीये. आपल्यापर्यंत मेसेज पोहोचावा याच्यासाठी हा, पाठवलं. मग 2-3 जागेवरून ठीक आहे ना, त्यांच्याकडे मग हा मेसेज कोणत्या नियमानुसार तुम्ही दिलाय? भारतीय संविधानाच्या कोणत्या, तो हे बघा, तुम्ही भारतीय संविधानाचा कोणता अधिकार पाठवून मला ही नोटीस पाठवली? तुम्हाला उत्तर देतो. ऐका ना सर, तुम्ही जे आता म्हणताय ना तुम्हाला लेखी देतो, तेच तुम्ही ह्याच्यामध्ये मेन्शन करायला पाहिजे होतं. तुम्हाला जे काय नोटीस वरती पाहिजे ते मी तुम्हाला लेखी देतो, तुम्ही ते मेन्शन केलं असतं ना, तर ते देतो आपल्याला त्याच्यात. नाही, तुम्ही लेख आपण तुम्ही म्हणजे हे बघा, मी 100-200 किलोमीटरवरून माझ्या गाडीचं पेट्रोल जाळायचं. हे बघा, वेट 1 मिनिट, माझे पैसे का झाडाला लागलेत का? आम्ही कष्ट करून शेतकऱ्याची पोरं खात होतं. तुमच्या मागे पडायला, त्या कोर्टाच्या चक्रा मारायला आम्ही असंच हे करायचं का? पण तुम्हाला या पण म्हटलं हा? ना, कुठं- तुम्ही मग तेच विचारायला प्रश्न केलाय. तुम्ही डायरेक्ट कायदेशीर कारवाई या म्हणजे हा? कायदेशीर कारवाई करेल म्हणजे कोणत्या अँगलने तुम्ही कायदेशीर कारवाई करणार? मी त्याच्यानुसार तुमचं काय जे म्हणणं आहे ते त्या मग पुढचं होईल ना. तेच म्हणणं मी- मग तुम्ही त्याच्यामध्ये अधिकार का दिला नाही तो? बाकीचे बडबड करणार असतील तर उगाच हे नाही होणार. म्हणजे अहो मी काय सांग, अहो अर्धा करायला ते काय अर्धा ते प्रश्न विचारतायत तुम्हाला. सांगितलं मग तुमचं जे काही म्हणणं आहे मला एक लेखी द्या, 2 ओळीचं 4 ओळीचं काय म्हणजे तुम्ही याच्यात का नाही मागितलं? ह्याच्यात का नाही मागितलं? सांगितलं तुम्हाला. याच्यात तुम्ही ह्याच्यात आम्हाला का नाही म्हणणं मागितलं? परवानगी का नाही दिली? याच्यामध्ये हे म्हटलं होतं की आपण हे थांबवा, एवढंच म्हटलेलं आम्ही. जे आपण गैरसमज पसरवताय, तुम्ही त्याला जर तुमची इच्छा असेल, तुम्ही कसं जज केलं का हे गैरसमज पसरवतो जर आम्ही? इच्छा असेल तर तांत्रिक पूर्णपणे चर्चा होऊ शकते, पॅनल एक्सपर्ट पॅनल समोर चर्चा होऊ शकते, ते होऊ शकतं. असं काही नाहीये. तांत्रिक पूर्ण पॅनल असेल ज्याच्यामध्ये एक्सपर्ट साहेब तुम्ही जे म्हणताय ना हे थांबवा, ऐका ना, हे थांबवा म्हणताय, ठीक आहे, तुम्ही थांबवा म्हणताय, पण त्याच्या समोर एक तुमचं वाक्य आहे, अन्यथा आपणाविरुद्ध विहित शासकीय नियमानुसार उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. मग मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कोणालाही नोटीस पाठवत असताना ज्या व्यक्तीला नोटीस पाठवलीये त्याचं म्हणणं तुमच्या समोर मांडण्याचा त्या व्यक्तीला अधिकार असतो. मग ते तुम्ही इथं मेन्शन का केलं नाही? मांडा, तुम्ही म्हणणं मांडा. मग तुम्ही याच्यात का मेन्शन केलं नाही? विसरले का तुम्ही? नाही, तुम्ही विसरले का मी सांगितलं ना की तुम्हाला संविधान माहित नाहीये? नाही नाही, मी तुम्हाला आज अजून कारवाई अहो साहेब डेकोरेटेड ऑफिसर आहेत राव तुम्ही. कारवाई केली. तुम्ही असं हवेत काय बोलताय? हा, डेकोरेटेड ऑफिसर आहे तुम्ही. तुम्ही जरा संविधानिक उत्तर दिली तर मला बरं वाटेल. मी संविधानिक हा, मग संविधानिकच उत्तर. प्रश्न काय आहे की तुम्ही ही जी नोटीस आहे ही नोटीस कोणत्या नियमानुसार मला पाठवली? तुम्ही तुमचं त्याच्यावर म्हणणं द्या, मी देतो तुम्हाला सगळे नियम वगैरे काय आहे. अहो, तुम्ही म्हणणं मागितलंच नाही ना आम्हाला. म्हणणंच नाही मागितलं तुम्ही. तुम्ही तेच म्हणणं जर नोटीसमध्ये मागितलं असतं ना, तर मी तुम्हाला अजून बी प्रश्न रिपीट, तुम्हाला कळत नाहीये का? तुम्हाला कळत नाहीये का? हा, मी काय विचारत आहे की तुम्ही मला ही नोटीस पाठवली, तो व्यक्ती तुमच्या समोर आलाय आणि तो तुम्हाला प्रश्न विचारतोय की ही नोटीस तुम्ही संविधानाच्या कोणत्या नियमानुसार मला पाठवली? नाही, ते त्या लेखी मी देतो तुम्हाला. माझी नोटीस लेखी आहे. त्याच्यामध्ये आता एकच मिनिट, आता इतके जण याच्यावर काही ऑब्जेक्शन घेणार, विरोधात व्हिडिओ बनवणार, काय बनवणार, तुम्ही प्रत्येकाला कॉन्टॅक्ट आता तुम्ही जर आम्हाला ओरली सांगितलं तर हा मेसेज त्यांच्या सगळीकडे जाईल ना. आणि तुमचं बी काम वाचन आमचं कोणत्या काम वाचन. नियमानुसार ही नोटीस दिली आहे? सांगितलं की जी लस आहे पूर्ण सुरक्षित आहे, त्याचा डेटा उपलब्ध आहे. पाहिजे असेल तर तांत्रिक डिस्कशन कधी पण होऊ शकतात. टेक्निकल याच्याबद्दलचे तुम्हाला त्याचं माहिती नाही आणि तरी तुम्ही तुम्हाला माहितच नाहीये कोणती गोष्ट. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही अधिकारी झालेला आहात, तुम्ही 4 बुक, तुम्ही रिस्पेक्ट करतो आम्ही तुमचा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला संविधानाच्या हिशोबानेच विचारतोय आणि तुम्ही उडवाउडवीची उत्तरं देताय. मी तुम्हाला प्रश्न काय विचारतोय? ही नोटीस तुम्ही कोणत्या नियमानुसार मला पाठवली? त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. कुठे दाखवा, कुठे दाखवा, कोणता नियम कोणता आहे याच्यामध्ये? आहे त्याच्यानुसार म्हणणं द्या. हा? अहो तुम्ही गळचेपी करायचा प्रयत्न करताय. समोर तुमच्या समोर मी बसलेलो आहे, तुम्ही उडवाउडीची उत्तरं देताय. बरं याच्यात नियम दाखव तुम्ही म्हणजे. नियम दाखवा ना, दाखवा मला नियम दाखवा. नियम दाखवल्याशिवाय मी इथून उठत नाही. तुम्ही तुमचं लेखी काय म्हणणं आहे ते द्या. मी माझं का म्हणणं देऊ? तुम्ही मागितलंच नाहीये तर म्हणणं का देऊ? तुम्ही तुमचं लेखी काय म्हणणं आहे ते द्या. त्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला काय पाहिजे ते अहो मी तुम्हाला प्रश्न विचारतोय साहेब काय, ऐका ना, गोंधळ कोणच करत नाहीये. अहो सगळं रेकॉर्ड आहे, गोंधळ करतच. मी काय सांगत, माझ्या ऑफिसचं काम करायला एवढे सगळे येऊन मी काय सांगत आहे? आम्ही काय कोणीच गोंधळ कोणी करत गोंधळ नाही. केलेला आम्ही सगळे आहे? सांगतो. कोण? आमच्या- काय होणार? तुम्ही फक्त पॉइंटवर उत्तर द्या. तुम्ही प्रश्न विचारतोय, तुम्ही उत्तर देत नाहीये. ते मी
तुम्ही सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे ते मला लेखी द्या. सर, गोंधळ तुम्ही करू राहिले. तुम्ही गोंधळ करताय. आता कोणीच बोलू नका, सगळा महाराष्ट्र व्हिडिओ पाहतोय. मी तुम्हाला फक्त माझे 3 प्रश्न आहेत. तुम्हाला थांबा, आता सगळेच थांबा. मला याच्यावर स्पष्ट उत्तर देताल का तुम्ही? लेखी द्यायचं सोडून नाही, तुम्ही द्या, मी तुम्हाला डिटेल देतो तुम्हाला. द्या लेखी द्या, तुम्हाला लेखी डिटेल देतो मी. तुम्हाला काय पाहिजे नाही खरं तर तुम्हाला अहो काय तुम्ही पाहिजे? ऐका ना, तुम्हाला तुम्ही काय पाहिजे? ऐका ना, मला ऐका ना, मला ऐका ना, मी तुम्हाला काय सांगत आहे. तुम्हाला पूर्ण देतो डिटेल आहे. सर, पण तुम्ही जी मागितलं- नोटीस पाठवली ना ती कशाची उत्तर तुम्ही पाठवली नाही, ही भूतकाळातली नोटीस हे कोणत्या नियमाने पाठवली एवढंच सांगा आम्हाला. मी नोटीस याच्यासाठी पाठवलेली आहे की अहो नियम विचारतोय साहेब. ठीक आहे, तुम्ही मला मागा मी- अहो नियम विचार, आपण समोरच मागतोय ना तुमच्या. लेखी द्या. तुम्ही मागितलंच नाही लेखी त्याच्यात. मी बोलवलं होतं हा? तुम्हाला. मी लेखी बोलवलं नव्हतं म्हणजे? अहो त्याच्यात कायदेशीर कारवाई. तुम्ही मला उद्या अटक करायला होता, दिलेली तरी शांतच बसायचं मी. त्याच्यानुसार तुम्ही लेखी मला उत्तर द्या. त्याला तुमचं काय म्हणणं आहे ते द्या. तुम्हाला काय मागायचं ते मागा, मी देतो तुम्हाला. तेवढं द्या, तुमचं काय म्हणणं आहे ते देतो मी तुम्हाला. देतो, पूर्ण देतो. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मागा, देतो. धन्यवाद साहेब. तुम्हाला चरण स्पर्श करावा वाटतोय मला. काही स्पर्श नाही करायची गरज नाही. तुम्ही द्या, तुमचं काय म्हणणं आता फक्त एक गोष्ट तर समजली की या महाराष्ट्र शासनामध्ये असणारे अधिकारी फक्त नावाला अधिकारी येतात. त्यांना आदेश वरतून येतात. द्या, तुमचं काय म्हणणं आहे ते लेखी. मग मी तुम्हाला ऐका ना, हे बघा याच्यावरती नाव लिहिलंय श्री रविराज साबळे. रविराज साबळे तुमच्या समोर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठं लेखी म्हणणं मला मागितलं नाही. मग तो पोरगा तुमच्या समोर. थांबवा म्हणलं. आम्ही गैरसमज थांबवा म्हणलं. अहो कायदेशीर कारवाईचा आदेश आहे तुमचा. मग काय होणार? हा? पण आता तो व्हिडिओ डिलीट नाही आला, म्हणजे तुमची प्रोसिजर काय पुढे ते पण सांगून टाका. हा आधीच सांगा मला. व्हिडिओ तर काय डिलीट काय झालं त्याच्यानुसार बघू आपण. कशानुसार तुमच्या त्या याच्यात काय कारवाई करणार तुम्ही? हा? म्हणजे त्याच्यात आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे आमची पूर्ण यंत्रणा कशाची यंत्रणा आहे? जिल्ह्याची पूर्ण यंत्रणा सगळे म्हणून ठरवू आम्ही. बरं, एकच मिनिट. आता त्या व्हिडिओत जर काही बेकायदेशीर सापडलं नाही, काय आहे? ऐका ना, ऐका थांबा. ना. आता त्या व्हिडिओमध्ये जर तुमच्या यंत्रणेला तुम्ही जी सो कॉल यंत्रणा सांगताय त्या व्हिडिओमध्ये त्या यंत्रणेला काही बेकायदेशीर हॅलो जिल्हाधिकारी कार्यालयावर उपस्थित नाही, नाही, तुमच्या तक्रार अहो यांनी जी नोटीस दिली आहे ही नोटीस कोणत्याही नियमानुसार दिलेली नाहीये. बरं, एक मिनिट. तेच करत बसायचंय का? आता जी तुमची यंत्रणा ऐका ना एक मिनिट. आता जी तुमची यंत्रणा ते व्हिडिओ चेक करणार आहे त्याच्यानुसार त्याच्यावर कारवाई करणार आहे. जर त्या यंत्रणेला त्या व्हिडिओमध्ये काही बेकायदेशीर सापडलं नाही, तुम्हाला कायदेशीर अधिकार घटनेने दिलेले आहेत नाही. नाही तुमच्या मागे लागत बसायचं आम्ही. घटनेने दिलेले आहे. तुम्ही मला घटना सांगितली हा. अब तो- म्हणजे तुम्ही सामान्य माणसाला त्रास देत राहणार असे प्रत्येक माणूस तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि तुम्ही प्रत्येकाची गळचेपी करणार. आपण घटनेने अधिकार दिलेले आहेत. आपण जे मला सुरुवातीला सांगितले ते अधिकार आपल्याला आहेत त्याचा आपण वापर करा. पण तुम्ही तर गैरवापर केला ना तुम्ही गैरवापर केला ना पदाचा. तुम्ही प्रूव्ह करा ना ते हा? प्रूव्ह करा ना. म्हणजे तुम्ही मनमानी करताय का खुर्चीवर बसून? तुम्ही जी ऐका ना, तुम्ही जी मनमानी लावली ती खुर्चीवर बसून उगाच कोणाला बी तुमचे नाव घेणार आणि नोटीस पाठवणार ते बी कोणत्याही अनियमानुसार. द्या ना तुमचं लेखी हा? म्हणणं द्या त्याच्यानुसार हे होईल. कोणत्या मला एक गोष्ट सांगा. हा? मी तुम्हाला प्रश्न विचार. तुम्ही जी ही नोटीस पाठवली आहे तुम्ही उत्तर ऐका ना. मला तेच काम आहे का? मी मोकळा रिकाम टेकडा आहे का? आपण खूप बिझी आहात. आम्ही हा? म्हटलं नाही रिकाम. मग तुमच्या मागे लागायला वेळ. मी तुमच्या समोर आलोय एकदाच काय तो विषय मिटून टाका हा. समज पसरू नये एवढं. अहो नाही पसरवला ना तुम्ही. बघितलं तुम्हाला एखाद्याने येऊन सांगितलं असेल किंवा काहीतरी बोललं असेल, तुम्ही व्हिडिओही बघितला नाही, तुम्ही त्यातली माहितीही बघितली नाही, लिहिली लगेच नोटीस लिहिली. कोणत्या नियमाने दिली ही? लेखी म्हणणं द्या त्याच्यानुसार उत्तर हा? देतो तुम्हाला. तुम्हाला एकही प्रश्नाचं उत्तर देता येणं संविधानिक हिशोबाने. सगळं देतो ना संविधानिक हिशोबानेच देतो. तुम्ही मला लेखी द्या. मग ही नोटीस कोणत्या नियमाने पाठवली ती तर सांगा आधी. माझं उत्तर ऐकायच्या आधी माझं उत्तर ऐकायच्या आधी ही नोटीस तुम्ही कोणत्या नियमाने पाठवला हाच प्रश्न विचारतोय तुम्हाला मी. तुम्ही जर मला सांगून आला असतात माहिती असतं तर मी आलो असतो तुम्हाला सगळे उत्तर दिले असते. तुम्ही अचानक माझ्या व्हिडिओ येतो माझे. तुम्ही जसं व्हिडिओ बघून मला नोटीस पाठवले तसेच तुम्हाला व्हिडिओ 2 दिवसापूर्वीचे की मी येतोय तुमच्याकडे. मग तुम्ही पाहिलंच नाही तर नोटीस कसं काय पाठवली? सोशल मीडिया तुम्ही पाहिलंच नाही. केलं असतं तर मी तुम्हाला उत्तर पण देतो ना लेखी. आता सगळे मी जर तुम्हाला मी काय म्हणत आहे, तुम्ही जर माझे व्हिडिओज बघत नाही तर ही नोटीस कसं काय पाठवली? जे आपल्याला पाठवलंय ना त्याच्यानुसार आपण जे काय आहे ते मला द्या. मी तुमच्याला सगळ्याला उत्तर देतो. माझं काही अडचण नाही त्याच्यासाठी. आम्हाला अडचण केली ना तुम्ही. आम्ही बोलायचं नाही. सरळ सांगा ना की बाबांनो तुम्ही बोलू नका. आम्ही शासन आणि प्रशासन मिळून सगळे काय म्हणतात हुकुमशाही आणू. कोणत्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा आहे ही. हे फक्त जनतेमध्ये गैरसमज पसरू नये
असं आम्ही म्हटलेलं त्याच्यात. तुम्ही बोला, अवश्य बोला, फक्त जनतेचा गैरसमज होणार नाही याची खबरदारी घेऊन बोला. काहीच म्हणणं नाही आमचं. साहेब, जनतेमध्ये त्या संदर्भात म्हणजे लोकांना त्यांच्या जो व्हिडिओ पाठवला त्या व्हिडिओ संदर्भात त्यांच्याविषयी तक्रार निर्माण झाली. असे किती तक्रारी आहेत? ते आहे, आमच्याकडे लोकांनी हे तक्रारी केलं. दाखवा ना मग. तक्रारी दाखवा ना. किती लोकांच्या तक्रारी आहेत? ज्या वेळेस लोकांनी विचारलं की असं असं होतंय, लस घ्यावी की साहेब, नाही, आपल्याकडे तक्रार झाली ना, तुम्ही कारवाई केली कशी? सगळीकडे हे आहे ना, याच्याबद्दल संभ्रम निर्माण ना झाला. कोणाची तक्रार आहे तुम्हाला? ऐका ना, तुम्हाला ना कोणती गोष्ट थांबा एक मिनिट. तुम्हाला ना कोणी तक्रार केली ना, काय म्हणतात ना कोणी काय म्हणलं. फक्त एक गोष्ट झाली की तुम्हाला तुमचं टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी अडचणी यायला लागल्या म्हणून आम्हाला पकडलं. टार्गेट हा? हा? हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. लस पूर्णपणे ऐच्छिक आहे, कुठेही टार्गेट नाही. परत रिपीट करतो, त्याच्यामुळे टार्गेट पूर्ण करण्याचा वगैरे काहीच विषय नाही. लस पूर्ण ऐच्छिक आहे. आपण अजूनही वाचा, आम्ही पालकांची. अहो, तुम्हाला ऐच्छिक नाही. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही ही जी नोटीस दिली आहे, तुम्हाला एक गोष्ट, तुम्ही अधिकारी आहात साहेब, तेच विचारणार. जर उत्तर नाही भेटलं तर कोणता प्रश्न विचारणार मी तुम्हाला? तेच सांगतो की मी ऐका ना, मी काय सांगत आहे तुम्हाला, प्रश्न कोणता विचारायचा? मग तुमच्या हिशोबाने प्रश्न विचारू का? तुम्ही लेखी पूर्ण जे विचारायचं ते लेखी आम्ही उत्तर देतो तुम्हाला, हे सांगितलं मी. परत अहो, तेच विचारायला आलोय ना तुमच्यापर्यंत कशासाठी आलोय मी? तुम्ही लेखी का मागितलं नाही? मग माझं म्हणणं का मांडायचा अधिकार दिला नाही तुम्ही? थांबा म्हटलं, गैरसमज पसरू नका. कायदेशीर कारवाई कराल म्हणताय तुम्ही. गैरसमज पसरवले तर करू असंच म्हटलेलं आहे ना. तुम्ही काय मला काय तुमच्याकडे कोणता अहवाल प्राप्त झाला काय याची गैरसमज पसरला? दाखवा अहवाल. तुम्ही असं प्रत्येक गोष्टीला त्या लिहून मी तुम्हाला सगळं दाखवतो. तुम्ही असं प्रत्येक गोष्टी हे द्या, नंतर ते करा. तुम्ही तयार करणार. असं नाही. का सरकारी आणि न्यायालयीन लढायला हा? तुमच्या मागे लागाल. तुमची माझी ओळखही नाही. मी कशाला तुम्हाला हे कर? हा? मी तुम्हाला हा? काय करायचं? तेच काम करायची का मी? विषय कोणाच येत नाहीये याच्यात. याच्यामुळे आणि अजून एक आयटी ऍक्ट मध्ये असा कोणताही नियम नाहीये की तुम्ही याच्यावर हेच बोललं पाहिजे.